तो चलिए शुरू करते हैं। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी प्रज्वल आणि तुम्ही बघत आहे आपल्या यूट्यूब चॅनल प्रज्वल ब्लॉग्स। तर गावरान यूट्यूब चॅनल म्हटलं गावाकडलं काहीतरी असलं पाहिजे की नाही, तर म्हणून मी आलो होतो आपल्या शेतामध्ये आपल्या गुरांसाठी गवत घेण्यासाठी। गवत म्हणजे चारा, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते तर मला माहीत नाही, आमच्याकडे त्याला चारा असे म्हणतात। गवत म्हणजे ढोरांचं खुराक। तर मी आलो होतो वावराकडे गवत घेण्याकरिता। मग असं आहे ना, गाडीपासून इळा आणला, आपण दोरी आणण्याचे विसर, दोरी आणण्यासाठी आपण जात आहोत गाडीकडे आता। आपल्या गाडीपासून दोरी आणि निगळा घेतला आणि मी निघालो गवत कापण्याकडे। मी विचार केला गवत आपल्याला कापायचं आहे, पण थोडा आराम पण करून घेऊ, गवत तर दिवसभर आपल्याला कापायचं आहे। म्हणून मी आलो आपल्या मळ्यावर। तर मळा जमलाय की नाही हे बघा मित्रांनो। मळा म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये त्याला ट्री हाऊस असे म्हणतात। ट्री म्हणजे झाडाच्या वर असणार हाऊस, जास्त आपण ट्री हाऊस असे म्हणतो। बस ट्री हाऊस थोडाफार आराम करून आपण जाऊ त्या काठाला धुऱ्यावर गवत कापायला। गवत कापण्यासाठी मी आलो होतो धुऱ्यावर। हे बघू शकत तुम्ही धुरा, हे असं धुऱ्याच्या काठाकाठाचं गवत कापायचं असते। हे नाही बरं का कापायचं नाही, आता बाप खूप मारेल आपल्याला। हरामी हो बेटा। हे अशा प्रकारे गवत कापायचं असते। हे असं घ्यायचं, असं घेतलं की हे असं इथं टाक। तर हे कसलं झाड आहे मित्रांनो, मला कमेंटमध्ये जरूर सांगा। मित्रांनो, भारा कापून झालेला आहे, मी चाललो आपल्या मळ्याकडे। तर भारा कापून मी आलो आहे आपल्या मळ्यापाशी। तर एवढं काम केल्यानंतर मला तहानसुद्धा लागली, तर मी जातो आता पाणी प्यायला। तर वावरामध्ये आपल्याला हापशी किंवा म्हणजे वावरामध्ये हँडपंप किंवा आपल्याला नळ तर भेटणार नाही, तर म्हणून मी जात आहो इऱ्यावर। तर इरा काय असतो ते तुम्हाला आता मी दाखवतो। पूर्ण दगड आहे, तुम्ही बघू शकता। ते या साईडला पूर्ण दगडच आहे। तर या दगडापासून मी चालत आहो आता, या दगडापासून चालत चालत खाली जात आहो। तर बघू शकता मित्रांनो, तर हे आहे हे आमच्या वावराच्या खालचा साईड, म्हणजे माळाच्या खाली आहे। तर या साईडला हे इथं एक दगड आहे, दगडाच्या खालून पाणी येत आहे बघा। हे दगड हे इथं माझ्या पप्पांनी पाईप लावला आहे, इथलं पाणी आम्ही पित असतो। तर वावराकडला इरा कसा वाटला मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये नक्की सांगा की वावराकडला इरा कसा वाटला आपल्याला।